सगळेच म्हणतात आयुष्य एकदाच मिळतं ते भरभरून जगायचं असतं, पण सुरुवात कधी आणि कशी करायची याचं उत्तर मात्र आपल्याला मिळत नसतं. बालपणात अक्कल नसते, तरुणपणात भान नसतं, अर्ध आयुष्य गेल्यावर जगण्याचं खरं भान येतं आणि आपण म्हणत बसतो आता तरी स्वतःसाठी थोडं जगून बघू, पण कर्तव्याच्या ओझ्याखाली स्वप्न मात्र कुठंतरी दडून बसलेले असतात. कारण आपण नेहमी हाच विचार करतो की उद्या थोडंसं मोकळं झाल्यावर स्वतःसाठी थोडा वेळ काढू, पण दिवस मात्र नकळत वाळूसारखा आपल्या हातामधून निसटत जात राहतो. जसं की बघा आता झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण जसा निसटतो ना, तसं हळूहळू आपलं आयुष्य पण निघून चाललंय आणि शेवटी आपल्याला कळतं की जगणं उद्यावर नाही तर आजच जगून घ्यायचं असतं. कारण आयुष्य आणि वेळ कधीच थांबत नाही, तिथे आपण थांबलेलो असतो आणि आपण उगीच भ्रमात असतो की आपण वर्षांनी मोठे होत चाललोत. नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आता हा व्हिडिओ परवा दिवशीचा आहे. याचा शॉर्ट व्हिडिओ मी परवा दिवशी सकाळी अपलोड केला होता बरं का, पण हा लॉंग व्हिडिओ राहून गेला होता कारण लॉंग व्हिडिओला एडिटिंगला जास्त वेळ लागतो. काल दुपारपर्यंत अर्धा व्हिडिओ एडिट केला मी, पण दुपारनंतर मला प्रमोशनच्या व्हिडिओचं काम होतं आणि संध्याकाळी गावाला गेलो होतो जागरणासाठी, त्यामुळे मग व्हिडिओ पोस्ट करायचा राहून गेला. तर परवाचा व्हिडिओ मी आज पोस्ट करते आणि काल जागरणाचा व्हिडिओ मी उद्या पोस्ट करेन. आता गावाकडे आपल्या शेतामध्ये गहू झालेत ना, तर भाऊजींनी पाठवून दिले होते. त्याला काही जास्त ऊन नव्हतं दिलं त्यांनी, ते बोलले 2-3 दिवस वाळून घ्यावा लागते ते, त्यानंतर भरून ठेव. गहू वाळायला घालायचे होते ना, तर मग फौजी साहेबांनी 2 दिवसापूर्वी सगळं टेरेस धुवून काढलं होतं. अजिबात धूळ नव्हती राहिलेली, फक्त जे झाडांचे फुलं पानं गळालेले होते ना ते मी झाडून घेतलं. आणि त्यानंतर आता फौजी साहेब काय बोलले, आपण टेरेसवरतीच गहू ओतून देऊ, म्हणजे काय होतं ते गव्हाला छान चटका बसतो उन्हाचा आणि ते पटकन वाळत आहेत. आणि जर कपड्यावर आपण वाळायला घातले ना गहू, मग ते पटकन वाळत नाही. तर मग आम्ही झाडून झुडून सगळं घेतलं आणि तिथं मग गहू पसरून दिले वाळायला. आणि मी पाठीमागं व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ना, माझ्या जाऊबाईंनी गव्हाला मीठ घातलं होतं तर त्याच्यामध्ये अजिबात किडे आळ्या काहीच नव्हतं झालं. तर बऱ्याचशा ताईंच्या कमेंट होते की गव्हामध्ये मीठ घातल्यावर पावसाळ्यामध्ये त्या मिठाला पाणी सुटत नाही का, त्यामुळं धान्य खराब होत नाही का. तर माझ्या जाऊबाईंना विचारूनच मी याच्यामध्ये मीठ घालणार आहे. आता त्यांनी सांगितलं की मीठ घाल बिंदास तू, अजिबात पाणी सुटत नाही किंवा आळ्या किडे काहीच होत नाही. तर आपल्याला वाटलं ना की आता याच्यामध्ये मीठ घातल्यावर पाणी वगैरे सुटन मिठाला, तर काय करायचं आपण 2-3 छोट्या छोट्या कॉटनच्या कपड्यामध्ये तांदूळ बांधायच्या, आपण छोट्या छोट्या म्हणजे पोटल्या करायच्या आणि ते गव्हामध्ये टाकून द्यायच्या. मीठ घातल्यावर तांदूळ टाकल्यामुळं काय होतं ते आपल्या गव्हाला अजिबात पाणी सुटत नाही, मिठाला पण पाणी सुटत नाही आणि जी उमस असतं ना तर ते तांदूळ शोषून घेतात. मग तर टेरेसवरती गहू वाळायला घातले मी. आता 2-3 दिवसाचं छान कडक ऊन देईन त्याला मी आणि त्यानंतर रात्रभर एकदा थंड झाले ना गहू, त्यानंतर मग त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि गहू ते भरून ठेवायचे. असं करेन मी आता. तर गहू वाळायला घातल्यानंतर खाली आले मी, कारण मला स्वयंपाक पण करायचा होता, फौजी साहेबांना ड्युटीवर पण जायचं होतं. तर पत्तागोबी करणार होते मी, पत्तागोबी कापून घेतला. त्यानंतर पत्तागोबीची रेसिपी पण मी तुमच्याशी शेअर करते थोडक्यात. तर कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं, त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी घातली, मोहरी थोडी तडतडली की त्याच्यामध्ये जिरी घातली लगेच आणि जिरा थोडा तडतडला की लगेच त्याच्यामध्ये कापून घेतलेली हिरवी मिरची घातली. हिरवी मिरची घातल्यानंतर ठेचून घेतलेला लसण घातलाय आणि लसण घातल्यानंतर थोडासा कढीपत्ता घातला. कढीपत्त्यानी पत्तागोबीचा फ्लेवर चेंज होतो, कारण काही काहींना पत्तागोबीचा फुलगोबीचा फ्लेवर आवडत नाही, त्यामुळं. आता एक मोठं टोमॅटो मी बारीक कापून घेतलं होतं, ते पण घातलं त्याच्यामध्ये. आता पत्तागोबी घातलाय, चवीनुसार मीठ घालायचं, थोडीशी कोथिंबीर घालायची, सगळं मिक्स करून घ्यायचं. आता कोबीमध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि 4-5 मिनिटं झाकण ठेवून मंद आचेवरती शिजून द्यायचं. तसं तर आपण पत्तागोबी कच्चा पण खातो नाही का चायनीज पदार्थाबरोबर, पण ते काय ना चपाती बरोबर खाताना ते पत्तागोबी थोडासा टसटस लागतो ना, त्यामुळे तो टसटसपणा थोडासा कमी होण्यासाठी आपण मंद आचेवरती 4-5 मिनिटं शिजून घ्यायचं पत्तागोबी, तर एकदम सॉफ्ट होतो आणि खायला पण छान लागतो. आता भाजी करण्यासाठी मी मिठाची बरणी घेतली होती, मसाल्याचा डबा घेतला होता, जिरी मोहरीचं घेतलं होतं, तर ते सगळं जिथल्या तिथं जे त्याच्या जागेवर ठेवून दिलं, कारण किचनवर असा राडा असला ना मला स्वयंपाक करायला अजिबात सुचत नाही. तर सगळं जिथल्या तिथं ठेवून दिलं. त्यानंतर मला चपात्या पण करायच्या होत्या. भाजी बनवण्याआधी मी चपातीचं पीठ मळून ठेवलं होतं. भाजी होईपर्यंत चपातीचं पीठ छान भिजलं जातं ना, मग चपात्या छान एकदम नरम राहतात. तर सकाळी कधी कधी फौजीसाहेब नाश्ता पण करत नाही, स्मूदी बनवून देत असते ना मी सकाळचं, तेवढं स्मूदीचा ग्लास पितात. त्यानंतर मग डायरेक्ट 10-10:30 वाजता जेवण करून ड्युटीवर जातात आणि त्यांचा टायमिंग ड्युटीचा कधी बदलत राहतो, कधी लवकर जातात तर कधी उशिरा पण जातात, असं पण होतं कधी कधी. तर हे किचन मधले सकाळचे सगळे कामं आवरलेत. आता किचन आवरले, त्यानंतर किराणा भरलाय ना, तर त्या छोट्या छोट्या वस्तू आहेत ना किराण्यातल्या, मसाले वगैरे, तर ते मला भरून ठेवायचे. बाकीचा किराणा मी तसेच ठेवत असते तिथं कपाटामध्ये, पण छोट्या छोट्या वस्तू आहेत ना मग ते सापडत नाही टायमाला, त्यामुळं मग त्या बरण्यांच्यात भरून ठेवायच्यात.
तर चला तेच भरून ठेवते आता. आणि आता जास्त गरमी चालू आहे ना, त्यामुळं साडीने खूप गरम होतं. दुपारपर्यंत साडीमध्ये दम निघतो बरं का, पण दुपारी ते खूप गुदमरल्यासारखं होतं ना, त्यामुळं मी साडी चेंज केली, ड्रेस घातलाय. आणि आता हे पहा मी किराणा लावते सगळा. पहिला किराणा उरलेला सुरलेला थोडा थोडा आहे ना, तो बाहेर काढते सगळा. आणि हे कॅन्टीनमधून फौजी साहेबांनी टँक आणला होता. टँकचे 2-4 पॅकेट आणले होते. कारण दुकानातून मुलं काय करतात, फ्रुटी वगैरे आणतात आणि पितात. त्यापेक्षा हे टँक बरं पडतं. जेव्हा लागेल तेव्हा आपण ते पाण्यामध्ये मिक्स करायचं. थोडी साखर पाहिजे असेल तर साखर करायची मिक्स, नाहीतर मग त्याच्यामध्ये साखर पण असती. 2-3 चमचे एका ग्लासमध्ये मिक्स केलं ना, ती फ्रुटी होऊन जाते इन्स्टंट एकदम. आता पहिला थोडा थोडा किराणा उरलेला सगळा मी बाहेर काढला. सगळं कपाट आता पुसून घेते आणि त्यानंतर मग किराणा व्यवस्थित लावते. आता किराणा जर बरण्यांच्यात भरला ना, माझ्या लक्षातच राहत नाही बरं का, कोणत्या बरणीत काय भरलंय, किंवा लवकर लक्ष गेलं नाही त्या किराण्याकडं, त्याच्यामध्ये किडे होतात, आळ्या होतात आणि ते खराब होऊन जातं. त्यामुळे सगळा किराणा मी इथं किचनच्या समोर छोटंसं कपाट आहे ना, त्याच्यामध्ये लावून देते. म्हणजे कोणता किराणा खराब झालाय, कोणता संपलाय, कोणता भरावा लागन, हे सगळं लक्षात येतं. आणि बरण्यांच्यात भरते मी फक्त जे छोटे मोठे मसाले असतील ना, मसाले, ड्रायफ्रूट वगैरे, ते सगळं मी बरण्यांच्यात भरून ठेवत असते. आता जे मसाल्याचे पॅकेट असतात ना, ते मी बरण्यामध्ये का भरते, कारण ते आपण फोडून जर अर्धवट ठेवले ना तसेच, त्याच्यामध्ये आळी होती, किडे होतात, खराब होतं. त्यामुळं ते पॅकेट फोडलेलं बरणीमध्ये ओतलं ना, त्याला मग आळी वगैरे लागत नाही आणि ते मसाले छान राहतात मग. आणि तसं पण किराणा ठेवते ना मी जिथं कपाटामध्ये, तिथं जे हिंगाचे मोठाले खडे असतात ना, ते खडे टाकून ठेवते मध्ये मध्ये किराण्यात. म्हणजे काय होतं, त्याला आळी लागत नाही किराण्याला. आता मला दालचिनी खूप आवडते, तर दालचिनीचा तुकडा मी असं स्वयंपाक करायला लागले तरी पण तोंडामध्ये टाकत असते. ते गोड लागतं, थोडंसं तिखट लागतं ना, तर मला खूप आवडतं. कधी कधी दालचिनीचा मी काढा बनवून पण पित असते, कारण त्यामुळे काय होतं, तब्येत पण कमी व्हायला मदत होती. आता फौजी साहेब कधी कधी अकोला राजूरला जातात ना ड्युटीला, तर तिकून त्यांनी इंद्रायणी तांदूळ बराच भरून ठेवलेला आहे. पण आता किराण्यामध्ये इथून त्यांनी बासमती तांदूळ भरलाय. कधी कधी मुलांना मी फ्राय राईस, त्यानंतर पुलाव असं करून देत असते. आणि शेंगदाण्याच्या भाज्या मी काही जास्त बनवत नाही, त्यामुळे 1 किलो शेंगदाणे भरलेत. त्यानंतर 1 किलो बेसन पीठ, अर्धा किलो रवा, त्यानंतर 3-4 प्रकारच्या डाळी. कसं आहे ना, मिक्स डाळीचं वरण बनवत असते मी कधी पण. एका डाळीचं कधीच नाही बनवत, कारण तुरीच्या डाळीचं वरण जर बनवलं त्याने पित्त होतं. त्यामुळं मसूरची डाळ, मुगाची डाळ, तुरीची डाळ असं 2-3 डाळी मिक्स करून मी वरण बनवत असते, म्हणजे पित्त नाही होत. आता आकाश गेला होता काहीतरी त्याला पेन वगैरे आणायला. येताना त्यांनी हे थोडंसं स्नॅक आणलंय आणि त्याला माहितीच नाही मी कॅमेरा लावलेला आहे. प्रत्येक वेळेस कोणाच्या हातामध्ये मोबाईल द्यायला कोणी अवेलेबल नसतंच, त्यामुळे मी ट्रायपॉडला मोबाईल लावून देत असते आणि माझं मी काम करत राहते आणि शूट पण करते. तर त्याला माहितीच नव्हतं कॅमेरा चालू आहे. त्याला माहिती पडलं ना कॅमेरा चालू आहे, पटकन साईडला झाला लगेच. आणि ड्रायफ्रूट, त्यानंतर मसाले वगैरे मी कसं भरून ठेवते बरण्यांच्यात तुम्हाला दाखवते मी आता. जवस आणि कच्ची हवरी आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते ना, तर मी असं बरणीमध्ये भरून ठेवते आणि येता जाता मध्ये मध्ये अशी खात राहते. आता खाण्याचा सोडा तर आपल्याला स्वयंपाकामध्ये कधी मध्ये लागतो ना, तर खाण्याचा सोडा पण छोट्याशा बरणीमध्ये भरून ठेवते. टायमाला मग स्वयंपाकाला ते सापडतं पटकन. ओवा, बडीशोप, दालचिनी, मोठी विलायची, छोटी विलायची, हे असं बरण्याच्यात भरून ठेवते. आणि बडीशोप पहिली आणली होती ना, ती जरा थोडी मोठाली होती ना, ती खायला चांगली लागतच नव्हती. त्यामुळे आता ही हिरवीगार अशी कवळी बडीशोप आहे ना, खूप छान लागते खायला, तर ती पण मग किराण्यामध्ये भरली. आणि दालचिनी माझ्याकडे पहिली पण थोडी शिल्लक होती, पण मी पुन्हा आता किराण्यामध्ये भरली, कारण दालचिनीचा कधी कधी मी काढा बनवून पण पित असते अनुषापोटी. दालचिनी थोडी थोडी गोड आणि थोडी तिखट असते, पण दालचिनीमुळं आपला मधुमेह आणि रक्तातील साखर नियंत्रित राहते. आणि आपल्या हृदयासाठी, शरीरासाठी दालचिनी खूप चांगली असते. त्यामुळे आपण कधी मध्ये असं आठवड्यातून 2-3 वेळा तरी दालचिनीचा काढा करून पिलं ना, तर खूपच चांगलं. आणि थोड्या भाज्या सोडल्या तर प्रत्येक भाजीमध्ये जिरी लागतेच ना, तर जिरी पण मी अशी जास्त भरून ठेवत असते. आणि तीळ फक्त संक्रांतीच्या वेळेसच नसतेत खायचे, तर आपण रोज जरी खाल्ले तर चांगलंच आहे. कारण कच्चे तीळ जर खाल्ले ना आपण, तर आपल्या हाडांच्या मधलं जे ऑइल असतं ना, तर ते भरून निघतं, हाडं मजबूत होतात, कॅल्शियम वाढतं. आणि बदाम मी रात्रीचं भिजू घालते, सकाळी उठल्यानंतर मग ते त्याचे छिलके सोलून सगळेच खातात. किंवा स्मूदीसाठी पण बदाम, काजू लागतातच ना, तर मग काजू बदाम पण भरलेत. आणि रोज सकाळचं स्मूदी बनवते ना, तर स्मूदीमध्ये हे अंजीर पण खूप छान लागतात आणि आपल्या शरीरासाठी पण चांगले असतात. तर अंजीर पण असं एका बरणीमध्ये मी भरून ठेवते. तर स्मूदी कशी बनवायची ते पण मी तुम्हाला पुढे दाखवते आता. कसं आहे ना, आपण कमवतो कशासाठी, पोटासाठीच कमवतो. आणि व्यवस्थित खाल्लं पिल्लं नाही की आपली तब्येत बिघडते, आणि तब्येत बिघडली ना, भरपूर पैसे घालावे लागतात दवाखान्यात. त्यामुळे आपण खाल्लं पिल्लं व्यवस्थित पाहिजे. आणि हे ओले अंजीर खायला एवढे चांगले लागत नाही, तेवढे हे सुके अंजीर खायला भारी लागतात बरं का. आणि काळे मनुके पण आपल्या शरीरासाठी खूप चांगले असते, तर रात्रीचं थोडेसे भिजून ठेवायचे आणि ते सकाळी खायचे, तरी पण पित्त वगैरे होत नाही.
तसं तर स्मूदी बनवतो ना आम्ही, मग त्याच्यामध्ये ते काळे मनुके, काजू, बदाम, अंजीर सगळं मी भिजू घालत असते आणि त्यानंतर ही काळी खजूर. बाकीचा किराणा मी काय भरून ठेवत नाही. किचन समोरचं जे छोटंसं कपाट आहे ना त्याच्यामध्ये सगळा किराणा मी ठेवते, जसं लागेल तसं घेते आणि काही असं उरलेलं महिन्याच्या शेवट तर मग ते व्यवस्थित करून मी ठेवत असते आणि नवीन किराणा आलेला पुन्हा त्याच्यामध्ये ठेवून देते. पण हे छोटे छोटे मसाले, ड्रायफ्रूट वगैरे सगळं लागतं ना आपल्याला, तर ते छोटे छोटे वस्तू त्याच्यामध्ये सापडतच नाही सगळ्या किराणामध्ये. त्यामुळे मी काय करते, ह्या बरण्याच्यात भरून ठेवते. आता बरण्याच्यात काय काय भरले दाखवते. तर हे छोट्या बरणीमध्ये खसखस भरली, त्यानंतर छोटी विलायची, खाण्यास सोडा, हळद, मोहरी, काळं मीठ पावडर आहे. आता गरमीमध्ये मठ्ठा वगैरे बनवायसाठी लागतो ना, तर काळं मीठ, त्यानंतर साधे मनुके आणि मेथीदाणे पण एका बरणीमध्ये भरून ठेवलेत. मेथीदाणे रात्रीचं भिजायचे आणि सकाळी ते खायचे, ते पण चांगलं असतं. दालचिनी, तीळ, जवस आणि छोटी बडीशोप, ओवा, जिरी आणि आता गरमी चालू आहे ना, गरमीमध्ये सब्जा खाल्लेलं पण चांगलं असतं, पोट थंड राहतं. तर सब्जा भरलाय, काजू, बदाम, काळे मनुके, साधे मनुके, अंजीर आणि काळं खजूर. तर असे ड्रायफ्रूट, मसाले सगळं मी भरून ठेवत असते छोट्या छोट्या बरण्यांच्यामध्ये, म्हणजे टायमाला आपल्याला सापडतं. पण रात्रीचं झोपताना मी काय करते, 2 अंजीर, काळे मनुके, बदाम, काजू हे सगळं भिजून ठेवते आणि सकाळी मग थोडंसं दूध घालून मी त्याला फिरून घेते मिक्सरला. त्याच्यामध्ये एखादी केळी पण घालते आणि थोडंसं आपलं जे चिया सीड किंवा सब्जे आहे ना ते पण घालते. म्हणजे त्याने काय होतं, 12-1 वाजेपर्यंत आपलं पोट फुल राहतं, भूक पण लागत नाही आणि मग तब्येत कमी व्हायला मदत होती त्याने. कारण कसं आहे ना, 2 टाईम आपण जर चपाती खात बसलो, फुल जेवत बसलो ना, तर तब्येत हमखास वाढतीच. आता हे बरणी सगळं ठेवून देते, बाकीचा किराणा भरून ठेवलाय मी. आता मी स्मूदी बनवण्यासाठी काय काय भिजून ठेवते ते दाखवते. तर एका वाटीमध्ये 2 अंजीर घेतले, 2 खजूर घ्यायचे बी काढून बरं का, 4 काजू, 4 बदाम आणि आपल्याला ड्रायफ्रूट आवडत असेल तर आपण जास्त कमी करू शकतो. त्यानंतर काळे मनुके आणि याच्यामध्ये आपल्याला काही ॲड करायचं असेल ना तर आपण तेही ॲड करू शकतो, जसं की अक्रोड, पिस्ता. तर ते नाही आहे माझ्याकडं, अक्रोड मिळालं नाही मला, तर अक्रोड असं तर ते बी घातलं असतं मग. आणि कोणी कोणी काय करतात, दुधामध्ये भिजून ठेवतात रात्रभर आणि सकाळी ते मिक्सरला लावून मग पितात. पण दुधामध्ये भिजवलेलं मला नाही आवडत, त्यामुळं मी पाण्यामध्येच भिजवत असते. संध्याकाळ होत आली होती, म्हणलं चला तुम्हाला दाखवणं पण होईल आणि मग लगेच भिजू घालते. तर ते भिजू घातलं मी. त्यानंतर आता किराणा भरला होता ना, तर त्या किराण्याच्या पिशव्या, कागद मोकळे झाले होते ना, ते पण भरून ठेवायचे होते. बराचसा राडा झाला होता किचनमध्ये, ते सगळं व्यवस्थित करायचं होतं मला. आता ह्या बरण्याची छोटीशी ट्रॉली नाही, त्याच्यामध्ये सगळ्या बरण्या मावतात बरं का. आता सगळं आवरूपर्यंत 1-2 तास झाले होते आणि सगळं भिजलं होतं. तर म्हटलं चला तुम्हाला स्मूदी बनवून दाखवते. रात्रभर पण आपण भिजू घालू शकतो किंवा 1-2 तास जरी भिजलं तरी भरपूर होतं. आता ते भिजायला घालायला मी थोडंसं पाणी घातलं होतं ना, तेवढ्या याच्यातच मी मिक्सरला फिरून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये आता एक केळी घातली आणि थोडंसं दूध घातलं. त्यानंतर पुन्हा थोडंसं फिरून घ्यायचं, तर झाली आपली स्मूदी. तर एवढं गोड होतं ना ते अंजीर, मनुके, त्यानंतर आपण खजूर घालतो, तर साखर टाकायची अजिबात गरज पडत नाही, एवढं गोड होतं ते. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी चिया सीड घातलं मी, किंवा आपण सब्जा पण घालू शकतो आणि थोडंसं वरतून ड्रायफ्रूट. खूप छान लागते बरं का स्मूदी ही. तर किराणा भरून ठेवला. त्यानंतर सगळ्या मावशी आल्या होत्या हरिपाठासाठी, त्यांच्यात थोडंसं मी जाऊन बसले. हरिपाठ झाला, त्या पण त्यांच्या घरी निघल्या होत्या. तर त्या थेट तिकडं पलीकडे जाऊन बसायच्या हरिपाठाला, पण जास्त ऊन लागत होतं तिथं, त्यामुळे त्यांना म्हणलं या माझ्या घराजवळ, इथं बसायला सावली असते झाडांची ना. संध्याकाळी ते आल्यानंतर माझा पण त्यांच्याबरोबर हरिपाठ होतो. संध्याकाळच्या वातावरणामध्ये खूप छान वाटतं. तर चला, छोटासा व्हिडिओ मी तर सेंड करते आता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.